जय हिंद फ्रेंड्स, वेलकम बॅक. तर चला सुरुवात करूयात पार्ट नंबर 7 ला. प्रश्न क्रमांक पहिला, नामिबियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे? हु हॅज बीन इलेक्टेड ॲज द फर्स्ट फिमेल प्रेसिडेंट ऑफ नामिबिया? तर याचं उत्तर आहे नोटुंबो नंदी नयनदैतवाह. ठीक आहे, ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. आता ऑप्शन सी मध्ये न्यायाधीश मदन लोकूर आहेत. तर युनायटेड नेशन इंटरनॅशनल जस्टिस काउन्सिलचे अध्यक्ष. श्रीराम कृष्णन एआय धोरण सल्लागार, USA चे एआय पॉलिसी ऍडवायझर आहेत ते. आता नेटुंबो नंदी हा नामिबियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत. ठीक आहे, आणि त्यांची पार्टी कोणती आहे? SWAPO. ओके, स्वॅपो पार्टी. आणि आजकाल एक्झामिनरचा ट्रेंड आहे की ते कोणत्या पार्टीचे आहेत ते पण विचारतायत. ठीक आहे. पुढचा प्रश्न, अरुणाचल रंग महोत्सव 2024 साठी सदिच्छा दूत म्हणजे गुडविल अम्बॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर सद सदिच्छा दूत म्हणून निवड करण्यात आलेली आहे पंकज त्रिपाठी यांची. ठीक आहे. आता बाकीचे ऑप्शन पाहूयात. बहादूर सिंग सांगू हे ॲथलेटिक फेडरेशन ऑफ इंडियाचे काय आहेत? अध्यक्ष आहेत. ओके. श्रीराम कृष्णन एआय धोरण सल्लागार, USA चे. आणि भुवनेश कुमार हे UIDAI चे CEO आहेत. ठीक आहे. आता हा जो रंग महोत्सव आहे ना, अरुणाचल रंग महोत्सव, ज्याचे सदिच्छा दूत कोण आहेत? पंकज त्रिपाठी आहेत. आणि हा सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सव असतो. इटानगरमध्ये हा सेलिब्रेट केला जातो. ठीक आहे. संयुक्त राष्ट्राच्या इंटरनॅशनल जस्टिस काउन्सिलचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे? हु हॅज बीन अपॉइंटेड चेअर ऑफ द युनायटेड नेशन इंटरनॅशनल जस्टिस काउन्सिल? आपण आत्ताच ऑप्शन मध्ये बघितले, न्यायाधीश मदन लोकर. ठीक आहे, न्यायाधीश मदन लोकर. बाकीचे ऑप्शन मध्ये काय आहे? बहादूर सिंग सांगू हे AFI चे अध्यक्ष आहेत. नंदी नंदतवाह नामिबियाचे अध्यक्ष आहेत, पहिल्या विमेन प्रेसिडेंट आहेत ह्या. अमित अग्रवाल हे माजी UIDAI चे CEO आहेत. ओके. आता न्यायाधीश मदन लोकूर हे युनायटेड नेशन इंटरनॅशनल जस्टिस काउन्सिलचे अध्यक्ष. कार्यकाळ कितपर्यंत? 2028 पर्यंत. 2012 ते 18 मध्ये ते भारताचे सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश होते. ठीक आहे. पुढचा प्रश्न, भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या म्हणजे AFI च्या अध्यक्षपदी कोणाची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे? हु हॅज इलेक्टेड अनअपोज ॲज अ प्रेसिडेंट ऑफ AFI? ठीक आहे, कोण आहेत ते? तर त्यांचं नाव आहे बहादूर सिंग सागू, ऑप्शन बी, जे आपण आत्ताच पाहिलेलं आहे. ठीक आहे, बहादूर सिंग सापू. पुढचा प्रश्न, आता बघा, सुमारीवाला जे ऑप्शन मध्ये होतं, आदिल सुमारीवाला हे AFI चे माजी अध्यक्ष आहेत. भुवनेश्वर कुमार हे करंट UIDAI चे CEO आहेत. आणि पंकज त्रिपाठी महोत्सव सदिच्छा दूत आहेत. ठीक आहे. आता बहादूर सिंग सागू यांनी बुसान 2002 मध्ये सुवर्ण पदक मिळवलेलं आहे गोळाफेक यामध्ये. आणि 2000 ते 2004 मध्ये ऑलिम्पिक प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्यांना पद्मश्री सन्मान पण मिळालेला आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे, ओके, अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी AI विषयावरती वरिष्ठ धोरण सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर हु हॅज अपॉइंटेड सिनियर AI पॉलिसी ॲडवायझर बाय US प्रेसिडेंट इलेक्ट डोनाल्ड ट्रम्प? तर डोनाल्ड ट्रम्पनं कोणाला अपॉइंट केलेले आहेत? तर त्यांनी केलेलं आहे आहे भारतीय ओरिजिनचे कोण, सॉरी, श्रीराम कृष्णन. ठीक आहे, श्रीराम कृष्णन. आणि बहादूर साहू कोण आहेत? AFI चे अध्यक्ष. पंकज त्रिपाठी सदिच्छा दूत आहेत. आणि लोकूर हे युनायटेड नेशन न्याय परिषद अध्यक्ष आहेत. ठीक आहे, जस्टिस लोकूर युनायटेड नेशन न्याय परिषद अध्यक्ष आहेत. आता प्रश्न पुढचा आहे की UIDAI चे नवीन CEO म्हणून 1 जानेवारी 2025 रोजी कोणी पदभार स्वीकारला आहे? तर पदभार स्वीकारलेला आहे
भुवनेश कुमार यांनी. ठीक आहे, भुवनेश कुमार यांनी. अमित अग्रवाल आताच आपण पाहिलं की हे माजी सीईओ होते UIDAI चे. ठीक आहे. श्रीराम कृष्णन मागलच्या क्वेश्चन मध्ये बघितलं, इंडियन ओरिजिनचे USA मध्ये एआय सिनियर एआय धोरण सल्लागार आहेत. ठीक आहे, तात्यांनी त्यांना अपॉइंट केलेलं आहे. आणि आदिल सुमारीवाला कोण आहेत, तर हे माजी AFI अध्यक्ष आहेत. ओके, माजी AFI अध्यक्ष आहेत. ठीक आहे. अजून याच्यात काय आहे का? ओके, आता पुढचा प्रश्न. आता बघा, नेटुंबो नंदी नंदतवाह कोणत्या पक्षाच्या नेत्या आहेत? ठीक आहे, तर ते आहेत स्वापो या पक्षाच्या नेत्या. ठीक आहे, स्वापो या पक्षाच्या नेत्या. आता आपण थोडं रिवाइज करूयात. नेटुंबो नंदी नंदतवाह नामिबियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष. स्वापो ही पार्टी आहे. पंकज त्रिपाठी अरुणाचल रंग महोत्सवाचे सदिच्छा दूत. ठीक आहे, गुडविल अँबॅसेडर आहेत ते. न्यायाधीश मदन लोकूर संयुक्त राष्ट्राच्या इंटरनॅशनल जस्टिस काउन्सिलचे अध्यक्ष आहेत. 2028 पर्यंत त्यांचा कार्यकाल आहे. बहादूर सिंग सापू AFI चे अध्यक्ष 2025 ते 2029 पर्यंत. बुसानमध्ये त्यांना सुवर्ण पदक, त्याचबरोबर पद्मश्री पण अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे. 2000 ते 2004 पर्यंत ऑलिम्पिक्स मध्ये पण होते ते. ठीक आहे, पार्टिसिपेट केलेलं आहे. श्रीराम कृष्णन हे कोण येतं, तर तात्यांनी त्यांना AI विशेष वरिष्ठ धोरण सल्लागार म्हणून अपॉइंट केलेला आहे. भुवनेश कुमार UIDAI चे नवीन CEO आहेत. ठीक आहे, आणि स्वापो पक्ष कोणाचा आहे, आपल्या नेटुंबो नंदी यांचा. ओके, आता इथे इंग्लिशमध्ये तेच पॉइंट्स आहेत. पुढचा प्रश्न पाहूयात. 10 टन क्षमतेच्या व्हॅटिकन प्लॅन्टरी मिक्सर ची निर्मिती कोणत्या संस्थेने केली आहे? विच ऑर्गनायझेशन डेव्हलप द 10 टन व्हर्टिकल सॉरी ओके, हे व्हर्टिकल प्लॅनेटरी मिक्सचर असं विचारलंय त्यांनी. तर व्हर्टिकल प्लॅनेटरी मिक्सचरची निर्मिती कोणत्या संस्थेने केलेली आहे? व्हर्टिकल प्लॅनेटरी मिक्सचर, तर याचं उत्तर आहे उत्तर आहे याचा इस्रो. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, बी इज द करेक्ट आन्सर. इस्रोने बनवलेला आहे. संयुक्त निर्मिती सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा प्लस ओके CMTI बेंगलुरू यांनी दोघांनी मिळून जगातील सर्वात मोठे सॉलिड प्रोपेलंट मिक्सिंग उपकरण बनवलेलं आहे. ठीक आहे, सॉलिड प्रोपेलंट मिक्सिंग सिस्टीम. ओके, तर आता पुढचा प्रश्न. फीस्ट सॉफ्टवेअरची नवीन आवृत्ती कोणत्या संस्थेने सादर केलेली आहे? विच ऑर्गनायझेशन रिलीज द फीस्ट लेटेस्ट व्हर्जन? तर फीस्ट सॉफ्टवेअरचं लेटेस्ट व्हर्जन इंट्रोड्यूस केलेलं आहे विक्रम साराभाई स्पेस सेंटर यांनी. विक्रम साराभाई स्पेस सेंटर. आणि फीस्टचा लॉंग फॉर्म काय होतो? फायनाईट एलिमेंट अनालिसिस ऑफ स्ट्रक्चर. नवीन आवृत्ती इस्रोच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरने IIT हैदराबाद येथे सादर केली आहे. ठीक आहे, IIT हैदराबाद येथे सादर केलेली आहे. अंतराळात कृत्रिम प्रकाश संश्लेषण प्रयोग कोणत्या देशाने केलेला आहे? आर्टिफिशियली फोटोसिंथेसिस इन स्पेस. हा तोच कंट्री आहे ज्याने आर्टिफिशियल मून बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे, सन बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो म्हणजे चले तो चायना. ठीक आहे, आणि चायनाच्या स्पेस स्टेशनचं नाव काय आहे? तियांगवांग. ठीक आहे, स्पेस स्टेशन. ओके, आणि या स्पेस स्टेशन वरतीच हा उपक्रम त्यांनी लाभवलेला आहे. ओके, मिची मिची विकी बिकी 6 हे नेव्हिगेशन उपग्रह कोणत्या देशाने प्रक्षेपित केला आहे? विच कंट्री लॉन्च द मिचिबिकी 6 नेव्हिगेशन? तर हे जपानच्या जॅक्सा याने केलेलं आहे. ओके, जॅपनीज एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी. जशी आपल्याकडे इस्रो आहे तशी त्यांची जॅक्सा आहे. ओके, आणि या उपग्रहाचे लॉन्च केलेला आहे. ठीक आहे, आता चीनने PRSC EEO-1 हा उपग्रह कोणत्या देशासाठी प्रक्षेपित केलेला आहे? आता चायना हे काम कोणासाठी, भारतासाठी करणार का? नाही, जपानसाठी पण नाही, म्यानमारसाठी नाही, त्यांचा ऑल टाइम फेवरेट पाकिस्तान सोबत करणार आहे तो. ठीक आहे, आता हा प्रश्न महत्वाचा आहे आपल्यासाठी.
ठीक आहे. आणि श्रीहरिकोटा येथे तिसरा लॉन्च पॅड कोणत्या अध्यक्षतेखाली मंजूर करण्यात आलेला आहे? तर श्रीहरिकोटा येथे आता थर्ड लॉन्च पॅड बनवलेला आहे अंडर द चेअरमॅनशिप ऑफ प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांच्या. आणि एस सोमनाथ कोण आहेत? इस्रोचे अध्यक्ष आहेत ते. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, पिक्सेल आणि दिगंतरा एरोस्पेस या कंपनीचे उपग्रह कोणत्या प्रक्षेपकाद्वारे सोडण्यात आलेले आहे? सॅटेलाइट्स ऑफ पिक्सल अँड दिगंतरा एरोस्पेस वी आर लॉन्च बाय विच लँडर्स. ओके, सॉरी, विच लॉन्चर्स. तर ते आहेत स्पेस एक्स. ठीक आहे, स्पेस एक्स न ते लॉन्च केलेले आहेत. ओके. पिक्सेल ही भारतातील पहिली उपग्रह जाळे असलेली खाजगी कंपनी आहे. ठीक आहे. ओके. भारतातील पहिली उपग्रह जाळी असलेली खाजगी कंपनी, फर्स्ट प्रायव्हेट कंपनी विथ इट्स ओन सॅटेलाइट कॉन्स्टलेशन. त्यानंतर फायरफ्लाईज उपग्रह हा जगातील सर्वाधिक क्षमता असलेला कॅमेरा आहे, हे पण लक्षात ठेवा. फायरफ्लाय सॅटेलाइट हॅव हायेस्ट कॅपॅसिटी कॅमेरा ग्लोबली. ओके. पुढचा प्रश्न आहे, आता याच्यामध्ये थोडं रिव्हिजन टाईप मी बनवलेलं आहे. इस्रोने 10 टन व्हर्टिकल प्लॅनेटरी मिक्सचर तयार केला आहे. फिस्ट सॉफ्टवेअरची नवीन आवृत्ती कोणी बनवलेली आहे? विक्रम साराभाई स्पेस सेंटरने. चायनाने आर्टिफिशियली फोटोसिंथेसिसचा अंतराळामध्ये प्रयोग केलेला आहे. जपानचं मिची BQ-6 नेव्हिगेशन. चायनाने पाकिस्तानसाठी काय केलंय? PRSC EO-1 उपग्रह पाठवला आहे. श्रीहरिकोटा येथे तिसरे लॉन्च पॅड आणि अध्यक्षता कोण केलेली आहे? प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी. पिक्सेल व दिगंतरा एरोस्पेस हे उपग्रह स्पेस एक्स द्वारे काय केलेले आहेत? प्रक्षेपित झालेले आहेत. ओके. आता हेच पॉईंट इंग्लिशमध्ये आहे तिथे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील तसेच आशियातील पहिले हायपरलूप टेस्ट ट्रॅक कोणत्या संस्थेने रेल्वे मंत्रालयाच्या सहाय्याने विकसित केलेले आहे? तर बघा, हायपरलूप ही टेस्ट केलेली आहे रेल्वे मंत्रालयासोबत. कोणते आहेत ते? रेल्वे मंत्रालयासोबत विक्रम साराभाई स्पेस सेंटर नाही, यांनी तर फिस्टा नावाचं सॉफ्टवेअर बनवलेलं आहे. त्याचं उत्तर आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. आता हा जो हायपरलूप प्रणाली आहे तो मुंबई पुणे मार्ग निवडलेला आहे. हायपरलूप संकल्पना इलॉन मस्कने 2013 मध्ये दिलेली होती. ओके, 2013 मध्ये दिलेली आहे. आणि कुठे प्लॅन चालू आहे त्यांचा बनवायचा? मुंबई आणि पुणे कॉरिडॉर मध्ये. सुदानमधील विषाणूच्या प्रजातीवर आधारित इबोला लसीची पहिली क्लिनिकल चाचणी कोणत्या देशाने सुरू केलेली आहे? तर आता याच्यामध्ये लक्षात ठेवा, तर ही चाचणी सुरू केलेली आहे, कोणता देश आहे तो? युगांडा. ठीक आहे, ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर, युगांडा. युगांडा. आता कॉंगो लक्षात ठेवा. कॉंगोमध्ये इबोलाचा पहिला विषाणू आढळलेला होता. ठीक आहे. आता ह्या लसचं नाव आहे सुदान व्हायरस स्ट्रेन. ओके, म्हणजे ही लस त्या विषाणूवर आधारित आहे. ओके. इबोला विषाणू कोणत्या विषाणूच्या गटात मोडतो? आता हाच थोडा स्टॅटिक पार्ट पण आहे, तर लक्षात ठेवा. इबोला विषाणू ऑर्थो इबोला व्हायरस. काय? ऑर्थो इबोला व्हायरस. ठीक आहे, ऑप्शन बी इज द करेक्ट. कोरोना व्हायरस कोविड-19चं कारणीभूत आहे. आणि कॉर्थोमिक्सो व्हायरस हे कशाचं आहे? ऑर्थोमिक्सो व्हायरस हे इन्फ्लुएन्झा फॅमिलीमुळे होतं. आता एक लक्षात ठेवा, फर्स्ट इबोला कुठे लक्षात आला? काँगोमध्ये आला 1976 मध्ये. आपल्याला हे नाही लक्षात ठेवायचं, एवढं लक्षात ठेवायचं की काँगो मध्ये इबोला नावाची नदी आहे. ठीक आहे, काँगोमध्ये इबोला नावाची नदी आहे. ठीक आहे. नाही, आता हे नॅचरल कॉज कशामुळे झालेले आहे? तर फ्रूट बॅटमुळे झालेला आहे. ठीक आहे, फ्रूट बॅट्समुळे हा इबोला काय झालेला आहे? रोग तयार झालेला आहे. आणि फ्रूट बॅटलाच काय म्हणतात? पेट्रोपोडिया फॅमिली. ठीक आहे, फ्रूट बॅट कोणत्या फॅमिलीशी बिलॉंग करतो? तर पेट्रोपोडियाई फॅमिलीशी बिलॉंग करतो. ओके, पेट्रोपोडियाई फॅमिलीशी बिलॉंग करतो. क्वांटम विज्ञान व तंत्रज्ञानाचे आंतरराष्ट्रीय वर्ष 2025
या निमित्त महाराष्ट्र सरकार कोणत्या संस्थेसोबत भागीदारी करणार आहे? Maharashtra will participate with which organization for the International Year of Quantum Science and Technology 2025? तर महाराष्ट्र सरकार हे युनायटेड नेशन एज्युकेशन सायंटिफिक अँड कल्चरल युनेस्को यांच्यासोबत भागीदारी करणार आहे. ठीक आहे. 2025 ला युनेस्कोने इंटरनॅशनल इयर ऑफ क्वांटम सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणून घोषित केलेलं आहे. हे पण लक्षात ठेवा. महाराष्ट्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभाग त्याचबरोबर कॉपरेशन करणार आहे युनेस्को सोबत. आधुनिक क्वांटम मेकॅनिझम हा कन्सेप्ट वार्नर हेन्सनबर्ग यांनी शोधलेला आहे 100 वर्षापूर्वी. तर आपल्याला स्टॅटिक पार्ट मध्ये हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. 2023 मध्ये भारताने नॅशनल क्वांटम मिशन चालू केलेलं आहे. ओके. महाराष्ट्रातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी याच्यावरती काम करणार आहे. ओके. क्वांटम स्किल डेव्हलपमेंट अँड सेंटर ऑफ एक्सलन्स लॅब वरती. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न आहे आता. तर हे इंग्लिश मध्ये एक्सप्लेनेशन आहे. पुढचा प्रश्न. ओके. भारतातील पहिले कॅम्पस ब्लॉकचेन आधारित डिजिटल चलन बिमकॉइन कोणत्या संस्थेने सादर केलेले आहे? आता बघा, बिमकॉइन कोणी सादर केलेलं आहे असं विचारलं आपल्याला. बिमकॉइन म्हणजे काय? एक ब्लॉकचेन बेस्ड डिजिटल करन्सी. करन्सी म्हणलं तर बघा, इंडियन स्पेस रिसर्च यांचा काही संबंध येणार नाही. ठीक आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांचा पण काही संबंध नाही येणार. आता राहिले दोन, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स यांचा पण काही संबंध नाही. बी फॉर बिर्ला आणि स्टार्ट पण करून होते बी. ओके. बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी यांनी सुरुवात केलेली आहे. आणि हा भारतातला कोणता? बिमटेक म्हणजे बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी. आणि बिमटेकने बिमकॉइन हे देशातील पहिले कॅम्पस ब्लॉकचेन करन्सी सादर केलेली आहे. ठीक आहे. IIT मद्रासच्या मदतीने पुणे मुंबई हायपरलूप ट्रॅक. ओके. इस्रो ने व्हर्टिकली प्लॅनेटरी मिक्सचर हे केलेलं आहे. आणि फिस्ट सॉफ्टवेअर विक्रम साराभाई अंडर इस्रो. ओके. आता पुढचा प्रश्न आहे, प्रभाव फॅक्ट बुक कोणत्या मंत्रालयाने स्टार्टअप इंडियाच्या 9व्या स्थापना दिनी सुरू केलेला आहे? विच मिनिस्ट्री लॉन्च द प्रभाव फॅक्ट बेस ऑन स्टार्टअप इंडिया 9th फाउंडेशन डे? तर हे 9th फाउंडेशन डेच्या यांनी कोणी केलेलं होतं? तर वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांनी केलेलं आहे. आन्सर आहे बी. आता ऑप्शन्स पाहूयात. विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय, नॅशनल क्वांटम मिशन. ठीक आहे. आणि हे जे प्रभाव फॅक्ट बुक आहे यांनी कोणी सुरू केलेलं आहे? पियुष गोयल, जे की वाणिज्य आणि उद्योग मंत्री आहेत. ओके. पुढचा प्रश्न महत्वाचा आहे 1 नंबर. ओके. स्टार करा याला. वन परिसंस्थेला ग्रीन GDP शी जोडणारी पहिली योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? विच स्टेट इंट्रोड्यूस इंडियाज फर्स्ट इनिशिएटिव्ह लिंकिंग फॉरेस्ट इकोसिस्टीम सर्व्स विथ ग्रीन GDP? ठीक आहे. ग्रीन GDP कोणी हे केलेलं आहे? फर्स्ट इनिशिएटिव्ह कोणी घेतलेला आहे ग्रीन GDP शी? तर तो घेतलेला आहे, कोणी घेतलेला आहे तो म्हणजे आपला छत्तीसगड. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. छत्तीसगड हे पहिले राज्य ठरलेले आहे ज्यांनी ग्रीन GDP शी जोडणी केलेली आहे. ठीक आहे. तर ठीक आहे मित्रांनो, आता इथे एक्सप्लेनेशन आहे त्याचं. आता बाकी प्रश्न आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहूयात. थँक्स फॉर वॉचिंग. काही जर डाऊट असेल तर प्लीज मला कमेंट मध्ये मेन्शन करा. ओके. काही जर फीडबॅक पण द्यायचा असेल तर प्लीज मेन्शन करा कमेंट मध्ये. भेटूयात आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये. थँक्यू. जय हिंद. टेक केअर.